सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. सर्वांनी टाळ्याच्या गडगडाट स्वागत करायचे. कार्यक्रमाचे उद्घाटक आम्हा सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार उन्मेषदादा पाटील साहेब आपल्या कार्यक्रमास उपस्थित होत आहे. मी सर्व पालकांना, सर्व उपस्थित श्रोत्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गडगडाटात दादांचं स्वागत करावं. सन्माननीय खासदार उन्मेषदादा पाटील साहेब, त्यांच्या सोबतच आर्यन महाजन सर, त्यांच्या सोबतच नयन सेठ गुजराती, त्यांच्या सोबतच माननीय श्री डीजी पाटील सर आणि त्यांच्या सोबतच ऑनरेबल मिस्टर मुर्तुजा शाकिर सर. I request you all the guests to please be seated. टाळ्यांचा आवाज तिथपर्यंत आला पाहिजे. सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवरांना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण आज येऊन ठेपलाय. सन्माननीय अतिथीगण, जीवन जगत असताना संगती खूप महत्वाची असते. बाभळीच्या झाडा शेजारी जर केळीचे झाड वाढले तर काट्यांनी त्याची पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडा शेजारी लिंबाचे जरी झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या संगतीने हनुमान धन्य झाले, ज्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या संगतीने अर्जुन एक महान योद्धा झाले, त्याचप्रमाणे तुमच्या सहवासाने आज आम्ही धन्य झालो. उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देणं हे माझं आद्य कर्तव्य. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आम्हा सर्वांचे प्रिय, स्नेही, तरुण, खंबीर नेतृत्व माननीय खासदार उन्मेषदादा पाटील साहेब आपल्यात स्थानापन्न झालेले आहेत. यासह आर्यन महाजन सर आपल्यात उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासह श्रीजी जिनिंगचे संचालक माननीय नयन सेठ गुजराती सर आपल्यात सामील झालेले आहेत. इंदिरा कन्या महाविद्यालयाचे चेअरमन माननीय डीजी पाटील सर आपल्यात उपस्थित आहेत. ज्यांना आपण एंटरप्रेनर म्हणू शकतो असे मुर्तुजा शाकिर सेठ आपल्यात स्थानापन्न झालेले आहेत. सौ शोभाताई बाळूदादा चौधरी, सदस्य बालकवी ठोंबरे स्कूल, याही आपल्यात स्थानापन्न झालेल्या आहेत. मी वेळ न घेता प्रमुख पाहुण्यांचं सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब दीपकजी जाधव सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी स्टेजकडे घेऊन यायचंय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया दीप प्रज्वलनासाठी आपण रंगमंचाकडे यायचंय.